मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर राज्यातील पूरस्थितीबाबत केंद्रीय पातळीवरती चर्चेची शक्यता। केंद्रीय कृषी मंत्री याशिवाय इतर काही मंत्र्यांना भेटणार अशी माहिती। भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना देखील भेटणार अशी माहिती। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचं अमित शहा यांना निवेदन। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, अमित शहांना दिली माहिती। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। अमित शहा आपल्या मुलाच्या कामासाठी आले असेल, त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी आहे असं वाटत नाही। संजय राऊत यांचा अमित शहा यांच्यावर टीका, तर एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यावरती महाराष्ट्र चालत नाही, संजय राऊत यांचं विधान। पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात। अतितातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार, सूत्रांची माहिती। व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाखांची मदत मिळेल, सूत्रांची माहिती। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झालेल्या घरांची उद्धव ठाकरेंनी केली पाहणी। घराचं आणि शेतीचं झालेलं नुकसान भरून देईन, उद्धव ठाकरे यांची ग्वाही। सोलापूरमधील कारी गावामध्ये मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला, तर हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली। सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल, मंत्री भरत गोगावले यांची ग्वाही। 28 सप्टेंबरच्या एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात याव्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांची ट्विट करत राज्य सरकारकडे मागणी। पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, बळजबरी न करता अडचणी समजून घ्याव्या, जयंत पाटलांची मागणी। शेतकऱ्याला हेक्टरी किमान 50,000 मदतीची गरज, तर पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला देखील केंद्राच्या मदतीची गरज। रोहित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारकडे केली मागणी। धाराशिवमधील मात्रेवाडीमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला संभाजीराजेंनी केली मदत। मात्रेवाडीमध्ये भेट देऊन त्यांनी 1 लाख रुपयांची मदत सुपूर्द केली। अतिवृष्टीमुळे शेती वाहून गेल्यानं शेतकऱ्यानं केली होती आत्महत्या। लातूरमधील मागणीथोरच्या सरपंचांनी तहसीलदारांच्या टेबलवरती पैसे फेकल्याचा प्रकार। नुकसानीचे पंचनामे न झाल्यानं सरपंच राहुल माकणीकर संतापले। सतत संपर्क करूनही तहसीलदार कर्मचारी पाठवत नसल्याचा सरपंचांचा आरोप। बीडच्या कुर्लामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान। बळीराजा आर्थिक संकटात, आमचं लाखोंचं नुकसान, त्यामुळे सरकारने मदत करावी, अन्यथा आम्हाला फास लावून जीव द्यावा लागेल, महिला शेतकऱ्याची उद्विग्न प्रतिक्रिया। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला अजूनही पाण्याचा वेढा। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सिंदखेड गावाला 4ही बाजूने पाण्याचा वेढा। 1 ते 1,500 ग्रामस्थ अद्यापही गावातच अडकले। 1 ऑक्टोबरला सांगलीत भाजपकडून पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात इशारा सभा, यासह रावण दहन कार्यक्रमाचंही आयोजन। कार्यकर्त्यांना कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या, गोपीचंद पडळकरांची पाठराखण करत चंद्रकांत पाटलांची पवारांच्या राष्ट्रवादीवरती टीका। मिटकरी इस्लामपूरमध्ये जे बोलले ते विसरणार का? सांगलीमधील मेळाव्यामध्ये चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांना हा सवाल। जर पडळकर जे बोलले ते त्याबाबत फडणवीस गंभीर, तर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रभाग रचनेवरील हस्तक्षेपात सुप्रीम कोर्टाचा नकार। चक्राकार आरक्षणाला ब्रेक लागू नये अशी याचिकाकर्त्यांची मागणी। निवडणुका झाल्यावर प्रकरण पाहून सुप्रीम कोर्टाची भूमिका। ओबीसींच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार। न्यायिक कारणास्तव याचिकांवरती 6 ऑक्टोबरपूर्वी सुनावणी अशक्य। आरक्षण गेल्यास भीतीरे 7 ओबीसी बांधवांची आत्महत्या, याचिकेत उल्लेख। आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचा राज्यात शुभारंभ। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ। पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात अभियानाला सुरुवात। ओबीसी मोर्चाची तयारी सुरू झाल्यापासून दररोज 10 ते 20 धमकीचे फोन येत आहे। ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप, आम्हाला ओबीसींच्या 374 जातींसाठी लढण्याचा अधिकार, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पत्राचा घोटाळा प्रकरणामध्ये आणखी 2 विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल, तर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन्सच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात आणखी 2 नवीन आरोपी। प्रथमेश डेव्हलपर्स आणि मेहता डेव्हलपर्सच्या विरोधात आरोपपत्र। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 30 शिक्षकांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती। राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश, तर 26 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे सरकारला आदेश। तुकाराम मुंडेंना ठाण्यात आणायची शासनात हिंमत नाही, हिंमत असेल तर तुकाराम मुंडेंना ठाण्याचे आयुक्त करावे, जितेंद्र आव्हाड यांचं राज्य शासनाला आव्हान। महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये पाठवण्याबाबत ठोस निर्णय नाही, हायपॉवर कमिटीसमोर काल सुनावणी झाली। वंतारा आणि नांदणी मठाला पुढच्या 7 दिवसांमध्ये एकत्र अर्ज दाखल करण्याच्या समितीच्या सूचना। ठाण्याच्या नळपाडा झोपडपट्टी परिसरामध्ये बायोमेट्रिक सर्व्हेवरून एसआरए अधिकारी संदीप माळवी आणि नागरिकांमध्ये वादानंतर एसआरए अधिकाऱ्यांची नागरिकांना गुन्हे दाखल करण्याची धमकी। सर्व्हे होऊ देणार नाही, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा।
सिंधुदुर्गच्या दोडा मार्गामध्ये कोल्हापूर बेळगाव महामार्गावरती कार जाळली. कार जाळपोळ प्रकरणी नगराध्यक्ष आणि भाजपचे तालुका अध्यक्ष त्यांच्यासह 4 जणांची पोलिसांकडून चौकशी. कारमध्ये गोमांस असल्याचा संशय आणि त्यावरून कार जाळल्याचा अंदाज. मंत्री नितेश राणे दोडा मार्गामध्ये दाखल. शिंदेच्या युवा सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख सौरभ आप्पा विरोधात बोईसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मंत्रालयामध्ये नोकरीचं आश्वासन देत तरुणाकडून 2,20,000 उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल. फसवणूक. मुख्यमंत्र्यांचं अमित शहा यांना निवेदन. 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान. अमित शहांना दिली माहिती. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. अमित शहा आपल्या मुलाच्या कामासाठी आले असतील. त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी आहे असं वाटत नाही. संजय राऊत यांचा अमित शहा यांच्यावर टीका. तर एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यावरती महाराष्ट्र चालत नाही. संजय राऊत यांचं विधान. पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात. अतितातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार. सूत्रांची माहिती. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाखांची मदत मिळेल. सूत्रांची माहिती. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झालेल्या घरांची उद्धव ठाकरेंनी केली पाहणी. घराचं आणि शेतीचं झालेलं नुकसान भरून देईन उद्धव ठाकरे यांची ग्वाही. सोलापूरमधील कारी गावामध्ये मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला. तर हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली. सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल. मंत्री भरत गोगावले यांची ग्वाही. 28 सप्टेंबरच्या एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात याव्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांची ट्विट करत राज्य सरकारकडे मागणी. पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही. बळजबरी न करता अडचणी समजून घ्याव्या. जयंत पाटलांची मागणी. शेतकऱ्याला हेक्टरी किमान 50,000 मदतीची गरज. तर पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला देखील केंद्राच्या मदतीची गरज. रोहित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारकडे केली मागणी. धाराशिवमधील मात्रेवाडीमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला संभाजीराजेंनी केली मदत. मात्रेवाडीमध्ये भेट देऊन त्यांनी 1 लाख रुपयांची मदत सुपूर्द केली. अतिवृष्टीमुळे शेती वाहून गेल्यानं शेतकऱ्यानं केली होती आत्महत्या. लातूरमधील मागणीथोरच्या सरपंचांनी तहसीलदारांच्या टेबलवरती पैसे फेकल्याचा प्रकार. नुकसानीचे पंचनामे न झाल्यानं सरपंच राहुल माकणीकर संतापले. सतत संपर्क करूनही तहसीलदार कर्मचारी पाठवत नसल्याचा सरपंचांचा आरोप. बीडच्या कुर्लामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. बळीराजा आर्थिक संकटात. आमचं लाखोंचं नुकसान. त्यामुळे सरकारने मदत करावी अन्यथा आम्हाला फास लावून जीव द्यावा लागेल. महिला शेतकऱ्याची उद्विग्न प्रतिक्रिया. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला अजूनही पाण्याचा वेढा. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सिंदखेड गावाला 4ही बाजूने पाण्याचा वेढा. 1 ते 1,500 ग्रामस्थ अद्यापही गावातच अडकले. 1 ऑक्टोबरला सांगलीत भाजपकडून पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात इशारा सभा. यासह रावण दहन कार्यक्रमाचंही आयोजन. कार्यकर्त्यांना कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या. गोपीचंद पडळकरांची पाठराखण करत चंद्रकांत पाटलांची पवारांच्या राष्ट्रवादीवरती टीका. मिटकरी इस्लामपूरमध्ये जे बोलले ते विसरणार का? सांगलीमधील मेळाव्यामध्ये चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांना हा सवाल. जर पडळकर जे बोलले ते त्याबाबत फडणवीस गंभीर तर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रभाग रचनेवरील हस्तक्षेपात सुप्रीम कोर्टाचा नकार. चक्राकार आरक्षणाला ब्रेक लागू नये अशी याचिकाकर्त्यांची मागणी. निवडणुका झाल्यावर प्रकरण पाहून सुप्रीम कोर्टाची भूमिका. ओबीसींच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार. न्यायिक कारणास्तव याचिकांवरती 6 ऑक्टोबरपूर्वी सुनावणी अशक्य. आरक्षण गेल्यास भीतीरे 7 ओबीसी बांधवांची आत्महत्या. याचिकेत उल्लेख. आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचा राज्यात शुभारंभ. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात अभियानाला सुरुवात. ओबीसी मोर्चाची तयारी सुरू झाल्यापासून दररोज 10 ते 20 धमकीचे फोन येत आहे. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आम्हाला ओबीसींच्या 374 जातींसाठी लढण्याचा अधिकार. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. पत्राचा घोटाळा प्रकरणामध्ये आणखी 2 दोघांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल. तर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन्सच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात आणखी 2 नवीन आरोपी. प्रथमेश डेव्हलपर्स आणि मेहता डेव्हलपर्सच्या विरोधात आरोपपत्र. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 30 शिक्षकांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती. राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश. तर 26 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे सरकारला आदेश. तुकाराम मुंडेंना ठाण्यात आणायची शासनात हिंमत नाही. हिंमत असेल तर तुकाराम मुंडेंना ठाण्याचे आयुक्त करावे. जितेंद्र आव्हाड यांचं राज्य शासनाला आव्हान. महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये पाठवण्याबाबत ठोस निर्णय नाही. हायपॉवर कमिटीसमोर काल सुनावणी झाली. वंतारा आणि नांदणी मठाला पुढच्या 7 दिवसांमध्ये एकत्र अर्ज दाखल करण्याच्या समितीच्या सूचना. ठाण्याच्या नळपाडा झोपडपट्टी परिसरामध्ये बायोमेट्रिक सर्व्हेवरून एसआरए अधिकारी संदीप माळवी आणि नागरिकांमध्ये वादानंतर एसआरए अधिकाऱ्यांची नागरिकांना गुन्हे दाखल करण्याची धमकी. सर्व्हे होऊ देणार नाही. जितेंद्र आव्हाड यांचा इशारा.
सिंधुदुर्गच्या दोडा मार्गामध्ये कोल्हापूर बेळगाव महामार्गावरती कार जाळली. कार जाळपोळ प्रकरणी नगराध्यक्ष आणि भाजपचे तालुका अध्यक्ष त्यांच्यासह 4 जणांची पोलिसांकडून चौकशी. कारमध्ये गोमांस असल्याचा संशय आणि त्यावरून कार जाळल्याचा अंदाज. मंत्री नितेश राणे दोडा मार्गामध्ये दाखल. शिंदेच्या युवा सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख सौरभ आप्पा विरोधात बोईसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मंत्रालयामध्ये नोकरीचं आश्वासन देत तरुणाकडून 2,20,000 उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल. फसवणुकीच्या अपघाती मृत्यूनंतर मोबाईलवरील संभाषण तपासलं आणि त्यानंतर फसवणुकीचा प्रकार समोर. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी आता पुणे पोलिसांकडून थेट टोळी प्रमुखावरती कारवाई. गुंड निलेश घायवळवरती मुक्का अंतर्गत गुन्हा दाखल. घायवळ टोळीतील सदस्यांनी कोथरूडमध्ये एकावर घेत. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना हायकोर्टाने दिला दणका. पलावा पुलाजवळील लक्ष्मी हॉटेल विरोधात याचिका फेटाळली. तर राजू पाटील यांच्या प्रोजेक्टला रस्ता हवा होता म्हणून याचिका दाखल केल्याचा आरोप लक्ष्मी हॉटेलच्या मालकानं केलाय. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी तरुण वकिलाला दिल्या कानपिचक्या. तर मुंबई हायकोर्टामध्ये व्यवस्थित मुद्दे मांडता न आल्यानं घुगेंनी वकिलाला सुनावलं. न्यायालयामध्ये येताना तयारी करून येत जा असं म्हणत न्यायमूर्तींनी वकिलाला झापलं. मुंबईच्या बोरीवलीमध्ये कल्पना चौकाजवळ रस्त्यावरती अचानक मोठा खड्डा पडल्याची घटना. खड्डा पडण्याचं कारण स्पष्ट. अग्निशमन दल आणि पालिकेने रस्ता केला बंद. जळगावमध्ये भारत मुक्ती मोर्चासह विविध संघटनांचं जेलभरो आंदोलन. महाबोधी महाविहारातील ताबा काढावा आणि वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आंदोलन. भिवंडी महापालिकेच्या माध्यमातून श्रमदान मोहीम 1 दिवस 1 तास 1 साथ या उपक्रमाअंतर्गत श्रमदान मोहीम संपन्न. राज्य सरकारकडून आयोजित गणेशोत्सव स्पर्धेमध्ये भिवंडीतील धामणकर नाका गणेश मित्र मंडळाचा गौरव. ठाणे जिल्ह्यात धामणकर नाका गणेश मित्र मंडळ प्रथम. पुरस्कारांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करून दिली. सामाजिक संदेश. जळगावमधील शैलजा निकम यांना सहकारिता भूषण पुरस्कार. तर नवी दिल्लीमधील सोहळ्यामध्ये कृषक भरती को ऑपरेटिव्ह लिमिटेडतर्फे देण्यात आला हा पुरस्कार. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. बुलडाण्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांचे निर्देश. सावकारेंनी बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी. प्रफुल्ल लोढा यांच्या जळगावच्या जामनेरमधील मालमत्तेची ईडीकडून तपासणी. प्रफुल्ल लोढा यांच्या फतेपूरमधील मालमत्तेचीही ईडीकडून तपासणी. हनी ट्रॅप प्रकरणामुळे प्रफुल्ल लोढा चर्चेत. हिंगोलीमध्ये पत्रकार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक. दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला पोलीस अधिकारी मारहाण करत असताना पत्रकारांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्यानं वाचावाची. पत्रकारांनी एसपींची भेट घेत कारवाईची केली मागणी. कल्याण कोर्टाच्या परिसरात कैद्यांचा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला. कल्याण कोर्टातून आधारवाडी जेलमधील आरोपींना घेऊन जाताना घडली घटना. आरोपींनी बिर्याणीचे 2 पॅकेट थेट पोलीस नायकाच्या चेहऱ्यावर घेतले. अलिबाग सायबर पोलिसांची ऑनलाईन गेमिंग आणि जुगार ॲपच्या फसवणुकीवरती मोठी कारवाई. 44 बँक खाती गोठव. 19 कोटींपेक्षा जास्त रक्कम सील. राजस्थानमधील भारमल मीना या मुख्य आरोपीला अटक. मुंबईमधील नेस्को सेंटरमध्ये दांडिया महोत्सवामध्ये हाणामारी तर 2 इंडिया गेटांमध्ये हाणामारी. परवा रात्रीची घटना. दांडिया खेळताना वाद. हाणामारी प्रकरणामध्ये गुन्हाही दाखल. जळगावच्या अंमनेरमध्ये 2 गावठी पिस्तुलांसह एकाला अटक. तर अनिल चंडाले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. स्थानिक गुन्हे शाखा आणि अंमनेर पोलिसांची ही संयुक्त कारवाई. जळगावच्या अंमनेर तालुक्यातील हेडाव रस्त्यावरती भीषण अपघात. अपघातामध्ये 2घांचा मृत्यू, 1 जण जखमी. ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती पत्नीचा देखील मृत्यू. नंदुरबारहून गुजरातच्या दिशेने भाजीपाल्याच्या गाडीमध्ये घेऊन जात असलेला दारूसाठा जप्त. नवापूर पोलिसांनी 5 लाखांचा अवैध दारूसाठा केला जप्त. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावरती दगडफेक करणाऱ्या संशयित आंदोलकांना पोलीस कोठडी. जिल्हा सत्र न्यायालयाकडून संशयितांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश. पाथर्डी तालुक्यातील शिरापूर या ठिकाणी नदीमधील पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला. अतुल रावसाहेब शेलार असं मृत तरुणाचं नाव. 3 दिवसांनी मृतदेह आला. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या. पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाकाची हत्या. नातेवाईकांसह काही नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी दिला नकार. मुंबईमधील मालवणीमध्ये एका 40 वर्षीय महिलेची हत्या. मालवणी चर्चजवळ पोलिसांना सापडला मृतदेह. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. महात्मा गांधींचे पळतू तुषार गांधी 29 सप्टेंबरपासून दीक्षाभूमी ते सेवाग्रामपर्यंत पदयात्रा करणार. तर शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पदयात्रेमध्ये होणार सहभागी. सामाजिक न्याय, शांतता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ही पदयात्रा. पंतप्रधान मोदी आज बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा करणार शुभारंभ. 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10,000 जमा करणार. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार. बांगलादेशला 11 धावांनी हरवत पाकची फायनलमध्ये एंट्री. रविवारी 28 तारखेला भारत पाक महामुकाबला होणार. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.